नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत काम करत असताना आपल्याला फक्त एकाच गोष्टीची सोबत असते, ते म्हणजे चहा किंवा कॉफी. चहाशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही, तर कॉफीशिवाय अनेकांना कामामध्ये तरतरीच येत नाही. परंतु प्रेक्षको, जनसामान्यामध्ये असाही एक वर्ग आहे जो म्हणतो की चहामुळे मला ॲसिडिटी होते किंवा कॉफी हे हृदयासाठी हितकारक आहे, पण त्याने रक्तशर्करा वाढते. यातलं सत्य किती, असत्य किती, त्यामध्ये समज काय आणि गैरसमज काय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे चहा, कॉफी आणि कोको, समज गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं. तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे चहा, कॉफी आणि कोको, तर हे एक प्रकारचं तुम्ही म्हणाल तर व्यसनच आहे. तर व्यसनाबद्दल जरा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा. काय आहे असं आहे की व्यसन कशाला म्हणतात हे बघणं खूप गरजेचं आहे. तर हे कृतीचंही असू शकतं व्यसन किंवा पदार्थांचंही असू शकतं. तर पदार्थ म्हटलं की मग चहा, कॉफी, कोको, दारू, LSD, हेरोईन, ब्राऊन शुगर, मंदाकिनी वगैरे अनेक प्रकार असतात की ज्याचा गांजा वगैरेचा परिणाम तुमच्या शरीरावरती आणि मनावरती येऊ शकतो की ज्याची तुम्हाला सवय लागू शकते, ॲडिक्शन होऊ शकतं. आणि हस्तमैथुनासारखी सवय आहे, व्हिडिओ गेम्स खेळणं वगैरे आहे, मोबाईलशी खेळणं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कर्माच्या हिशोबाने, क्रियेच्या हिशोबाने आपण व्यसनाच्याकडं आपण त्या दृष्टीने बघू शकतो, असा तो प्रकार आहे. अशी गोष्ट की ज्याचा परिणाम जो आहे तो कमी व्हायला लागला किंवा मात्रा त्याची कमी झाली किंवा ती वागणूक जर कमी केली गेली तर लगेच त्याचा विड्रॉल इफेक्ट जेव्हा यायला लागतो ना, त्या शरीर ती गोष्ट किंवा ती प्रक्रिया पाहिजे 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 असं जेव्हा म्हणतं त्यावेळेला ते व्यसन लागलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ॲडिक्शन ज्याला आपण म्हणतो ते. आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या संपूर्ण शरीरावरती येत असतो, मनावरती येत असतो, करिअरवरती येत असतो, परिवारावरती येतो आणि आपल्या देशावरतीसुद्धा त्याचा परिणाम येऊ शकतो. तर हे जर आपण लक्षात घेतलं ना तर मला असं वाटतं की या विषयाकडे वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. तर आपल्या मेंदूमध्ये रिवॉर्ड सर्किट नावाची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या हिशोबाने आपण ह्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस एकॅम्बलस नावाचा जो भाग असतो ना तो आनंदाशी संबंधित असा आहे. आणि तो आनंद जो आहे तो वारंवार मिळण्यासाठी म्हणून ती कृती वारंवार केली जाते. आणि त्याला मदत करणारा दुसरा एक भाग असतो तो म्हणजे बेसल गँग्लिया. त्यांनी सवय लागते, दिनचर्या वगैरे मेंटेन केली जाते आणि पुन्हा पुन्हा त्याची जी मागणी आहे ती शरीर करायला लागतं. इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की पहिल्यांदा तो बेसल गँग्लिया नुसतं काम करतो आणि नंतर ते स्वयंचलित व्हायला लागतं. म्हणजे काम त्याला करायला लागत नाही आणि ती सवय जी आहे ते व्यसनाचं स्वरूप घ्यायला लागते. हा सगळा भाग होत असताना आपल्या शरीरातला प्रीफ्रंटल लोब जो आहे तो निर्णय क्षमता त्याच्यात असते आणि आत्मसंयम जे आहे ना तो त्याच्यावरती अवलंबून असतो, इंद्रियाचं कंट्रोल त्याच्यावरती अवलंबून असतो. त्याचं काम वीक व्हायला लागतं
आणि ते वीक झाल्या कारणानं पुन्हा ती गोष्ट जी आहे ती मागणी केल्यानंतर हे आपल्याला बरोबर आहे का चुकीचं आहे ह्याचा शरीर विचार करते. परवा न करणं असं जे तरुण वयातलं लक्षण असताना व्यसन लागलेल्या लोकांचं लक्षण जे आहे ना ते या प्रिफ्रंटल लोबशी संबंधित आहे. आणि तो जेवढा छान तुम्ही डेव्हलप कराल साधनेने किंवा नामस्मरणाने तेवढं तुमचं कंट्रोल जे आहे इंद्रिय दमन तुम्हाला जमायला लागतं. म्हणजे ह्याच गोष्टीचा वापर व्यसनांच्या विरोधी ह्या रचनांचा वापर आपण नामस्मरण आणि साधनेसाठी करू शकत असं हे कुठेतरी सांगणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरून होतं काय एक्सटेंडेड अमायलोगाडा नावाचा जो आपल्या मेंदूतला भाग आहे तो ताणतणाव वगैरे जे आहे ना त्याच्याशी संबंधित असं ते सेंटर आहे. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यसनाचा भाग जो आहे तो करत नाही क्रिया किंवा पदार्थ त्यावेळेला काय व्हायला लागतं त्याला त्याची डिमांड जी आहे ती वाढवणं सुरू करतो तो अवयव आणि त्याचा परिणाम म्हणून ते न मिळाल्या कारणाने नैराश्य यायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे व्यसन लागतं हा भाग जो आहे तो आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने धरलेला आहे. धी धृती आणि स्मृती याच्यामध्ये ज्यावेळेला रज आणि तमोगुणांचं आधिक्य व्हायला लागतं त्यावेळेला मस्तिष्काच्या आणि हृदयाच्या हिशोबाने आपलं जे छातीतलं हृदय आहे त्याच्या हिशोबाने व्यसनांचा विचार हा आयुर्वेद करत असतो. तमोगुण आणि रजोगुण वाढवणारं अन्न जे आहे ते त्याला सपोर्टिंग असतं. हे तुम्ही चहा पिताय दारू पिताय किंवा इतर कोणतं व्यसन करताय किंवा एखादी क्रिया करताय जी नको करायला पाहिजे ती ज्याचं तुम्हाला व्यसन लागले त्यावेळी जर तुम्ही तिखटा मिठाचं खात असाल तळलेलं खात असाल नॉनव्हेजसारखे पदार्थ खूप खात असाल रात्री जागत असाल तर त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्हाला त्रास जो होतो तो कधीही कमी होत नाही. तर सात्विक अन्न खात खात जर ही व्यसनं तुम्ही सोडवली तर तुम्हाला त्याचा परिणाम चांगला येतो. किंबहुना तुम्ही तूप साखर पोळी दूध भात असं जर खात असाल तर कितीही व्यसनी लोकांच्या मध्ये तुम्ही असला तरी तुम्हाला त्याचं व्यसन लागत नाही कारण तुमचा प्रिफ्रंटल लोब हा जास्ती चांगल्या पद्धतीने काम करत असतो. या आयुर्वेदाचा टेक असा आहे की आपल्या लहान आतड्यामध्ये जिथं पित्त धराकला आहे या पित्त धराकला साय मज्जा धराकला असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून मेंदूची उत्पत्ती आहे डोळ्यांची उत्पत्ती आहे. असं जर असेल तर तुमचा गृहिणी हा अवयव जेवढा चांगला असेल जिथं वैश्वानर नावाचा भगवान बसलेला आहे भगवानाचं स्वरूप त्याला जे चांगलं सात्विक अन्न जर तुम्ही दिलं तर तुमच्या शरीरावरती आणि मनावरती त्याचा परिणाम अतिशय उत्तम पद्धतीने यायला सुरुवात होतो. तर हे सगळं प्रकरण कशासाठी सांगितलं कोणत्याही व्यसनाच्या बाबतीत हा मुद्दा कॉमन असणार आहे आणि म्हणून त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता असं होतं की चहा कॉफी आणि कोको जे आहे हे प्रकरण काय आहे कशामुळे व्यसन लागतं तर त्याच्यामध्ये जो कॅफिन नावाचा पदार्थ आहे त्याचा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतरचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे डोपामिन सिक्रेशन आधुनिक शास्त्र जास्ती वाढतं असं म्हटलं त्यांच्या हिशोबाने म्हटलं जातं. सेरोटोनिन जे आहे तेही वाढायला सुरुवात होते आणि ह्याच्यावरून ॲड्रिलिनसुद्धा वाढत असतं. म्हणजे दोन्ही प्रकार लक्षात घ्यायला पाहिजे. डोपामिनसारखा हार्मोनचा प्रकार किंवा मेंदूतलं जे रसायन आहे ते जर वाढायला लागलं तर आनंदाची भावना पहिले निर्माण होते आणि मग शरीरातले जे अवयव मेंदूतले आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला लागतात आणि त्याच्यामुळं मग कॅफिनमुळे हे व्यसन लागतं असं होतं. तर कॅफिनचं प्रमाण जे आहे 1 कप जर धरला तर तो साधारण 150 ते 180 mlचा असतो. फार्मसीचा कप असतो तो जवळजवळ 250 mlचा असा असतो. तर एका कपामध्ये जर ह्याचं प्रमाण जर बघायला सुरुवात केली तर चहामध्ये हे प्रमाण जास्त येतं खूप 150 ते 165-70च्या दरम्यानी त्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं. पण कॉफी जर असेल तर त्याच्यामध्ये हा जो भाग आहे तो जवळजवळ त्याच्या दुपटीच्या जवळ जाईल एवढा असतो. त्यामुळे कॉफीमुळे त्रास होण्याची शक्यता खूप असते. आणि कोकोमध्ये हे प्रमाण अगदी कमी असल्याकारणानं मूड चांगला येणं याच्यासाठी चॉकलेट आणि कोको जो आहे तो बऱ्याच वेळा सेवन केला जातो. तर म्हणता असं येईल की कॉफी सगळ्यात वाईट चहा त्या मानाने कमी वाईट आणि कोको जो आहे तर त्या मानाने आणखी कमी वाईट किंवा माइल्ड असं एकंदरीत म्हणता येईल. तर हे अल्प प्रमाणात घेण्याच्या या गोष्टी आहेत आणि सतत न घेण्याच्या गोष्टी आहेत किंवा त्याची तुम्ही सवय लागून घेऊ नका. आता चहा कॉफीचा परिणाम शरीरावरती कसा येतो तर तुम्ही जर कपालभाती प्राणायाम केला किंवा भ्रामरी केला तर तुम्हाला एकदम उत्साह उल्हास येतो. हळूहळू वाढत जातो आणि उत्साह उल्हास दिवसभर टिकतो. पण कानाखाली एक मारलेली आहे आणि एखाद्या माणसाला गुंगी आहे आणि तो जागृत झाल्यानंतर खडबडून जसं होतं ना ते प्रकरण जे आहे ते चहा कॉफीने होत असतं. तर असं किती आपण कानाखाली स्वतःच्यात मारून घेणार त्याचा विचार करायला पाहिजे. याचं कारण असं की ॲड्रिनलिन सिक्रेशनसुद्धा यांनी वाढत असतं आणि स्ट्रेस टेन्शन आणि एन्झायटी जर वाढायला लागली 5 कपापेक्षा जास्ती तुम्ही चहा प्यायला लागलात ना तर तुमच्या शरीरामध्ये हे सिक्रेशन्स वाढल्या कारणानं चिंता ताण नैराश्य निर्णय चुकणं वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यातनं सुरू व्हायला लागतात आणि शरीरासारखं त्या गोष्टीची डिमांड करायला लागतं. कोरा जर चहा कॉफी किंवा कोकोचा प्रकार घेतला तर तुमची ब्लड शुगर लेवल चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकते. यकृताचं काम सुधारू शकतं. मेदाचं पचन चांगलं होऊ शकतं. कोलेस्ट्रॉलच्या ज्या काही वाईट घटना आहेत त्या कमी करता येतात. हा फायदा त्याच्यात होतो. पण इंडियन लोक ह्या पद्धतीने घेत नाहीत चहा करताना आणि त्याच्यामध्ये खूप साखर घातली जाते दूध घातलं जातं आणि वारंवार ते पिलं जातं.
तुम्ही एकच कप चहा पिताय आणि वर्षानुवर्ष पिताय तर काळाच्या हिशोबाने तो सुद्धा अतियोग आहे आणि त्याचाही त्रास होत असतो. तुम्ही एकाच दिवशी 5 कप चहा पिताय आणि त्याचा तुम्हाला त्रास होणं हेही शक्य होत असतं. तर त्यामुळे चहा कसा प्यायला पाहिजे ह्याच्याविषयी सुद्धा वर्णन जे आहे ना ते सुद्धा आपण बघणार आहे. आता कॉफीसारख्या पदार्थाचा शोधच असा लागलेला आहे की मेंढपाळ ज्यावेळेला जंगलात जायचे त्यावेळेला छोटी बछडी जी असतात शेळ्या मेंढ्यांची ती खूप उड्या मारणं वगैरे नाचणं वगैरे करत असतात. पण त्यांच्या आया आणि ते बोकडंही तशी नाचायला लागल्यानंतर त्याच्या मनात असं आलं त्या मेंढपाळांच्या की असं कशामुळे घडतं. तर त्यांच्या लक्षात आलं की हे कॉफीची फळं ही शेळ्या आणि मेंढ्या खात आहेत आणि त्यामुळे त्यांची आनंदाची लेवल जी आहे ती वाढते. अशा पद्धतीने ते पहिले लक्षात आलं आणि मग नंतर त्या फळांचा काढा करून घेणं वगैरे हे माणसाने सुरू केलं. म्हणजे प्राण्यापासून मिळालेली ही एक आपल्याला सवय आहे आणि त्याचा आपल्या शरीराला आणि मनाला नंतर त्रास भोगावा लागतो. तर तात्पुरता त्याचा परिणाम चांगला येतो. स्मरणशक्ती वाढते, उत्तेजना वाढते, फिलिंग ऑफ वेलबिंग येतं, निर्णय क्षमता वाढते. हे सगळं पहिल्या अवस्थेमध्ये होतं. मन शांत वाटतं आणि बुद्धीची जी कक्षा जी आहे ती वाढल्यासारखी वाटते. हे सगळं होतं. परंतु त्याचं प्रमाण ज्यावेळेला जास्ती व्हायला लागतं त्यावेळेला मात्र ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्या शरीराला त्रास द्यायला लागतात. अल्प प्रमाणात या जर गोष्टी घेतल्या तर भूक चांगली वाढते, शरीरातल्या वेगवेगळ्या चयापचयाच्या क्रिया ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला लागतात. पण ह्याच्यासाठी चहा कॉफी जी आहे ना ते पाण्यात उकळून घेणं आणि तुपावरती पहिल्यांदा चहा कॉफी जी आहे किंवा कोकोच्या बिया वगैरे ज्या आहेत ना त्या परतून घेणं आणि त्या कुटून नंतर त्याचे पेजेच्या स्वरूपात ते वापरणं हे गरजेचं आहे. भारतीय लोक पूर्वी चहा प्यायचे नाहीत इंग्रज येण्याच्या आधी आणि त्यावेळेला काय व्हायचं चौकाचौकातून इंग्रज लोकांनी काय केलं लोकांना मोफत चहा वाटला आणि त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ घालून त्यांना मोफत वाटल्यानंतर जेव्हा व्यसन लागायला लागलं तेव्हा ते आता इतकं आपल्या उरावरती बसले की कोणाच्या घरी जाऊन आपण आलो तर त्या माणसाने मला चहासुद्धा विचारलं नाही, चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही, असा आपण आता पाहुणचाराचा तो भाग करून बसलेला आहे. तर हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. पूर्वीच्याकडे मोठं भांडं असायचं, तेव्हा तांदूळ घातलेले असायचे, पाणी असायचे आणि ती आजीबाई त्या चुलीवरती ते उकळत असायची आणि वाडगंभर ती पेज जी आहे ती सकाळी सगळ्या लोकांना दिली जायची 7-8च्या दरम्यान. त्यांनीही चहासारखाच उत्साह येतो. वेगवेगळे मिनरल्स आणि इतर ज्याला मायक्रोन्यूट्रियन्स म्हणतो ना तो त्याच्यातनं मिळतात. शरीर शेलाटं राहतं, शरीरातला मेद भाताच्या पेजेने कमी होतो. भाताच्या एक्झॅक्टली अपोजिट गुणधर्म जे आहेत ते त्याच्या पेयाचे आहेत. डोळे चांगले राहतात, शौचाला साफ व्हायला लागतं, भूक चांगली तल्लख लागते 12 वाजेपर्यंत आणि हे सगळं होत असताना ते मूत्रल आहे म्हणजे किडनीचं आरोग्य आणि हृदयाचं आरोग्य त्यांनी सुधारतं. तर ही गोष्ट गेली आणि तिथं येऊन बसला चहा किंवा कॉफी आणि कॉफी पिणाऱ्या लोकांना थोडं आपण जास्ती उच्च आहे असं वाटत असतं पण कॉफी एवढं त्रासदायक दुसरं प्रकरण नाही असं सुद्धा एकंदरीत म्हणावं लागतं. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन आजचं लेक्चर जे आहे ना ते त्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाची माहिती बघून आपण काय निवडायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि भुलवी न भुलवी ते तरी ते काही असं माऊलीने जे म्हटलेलं आहे ना व्यसनाच्या बाबतीत ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. व्यसन लागावं पण ते नामस्मरणाचं लागावं, व्यसन लागावं पण ते दिनचर्या चांगली पाहण्यासाठी पहाटे उठण्याचं लागावं, व्यसन लागावं ते व्यायामाचं लागावं. ह्याची व्यसनं ह्याच पद्धतीने लागतात. पण चांगला भाग राहतो बाजूला आणि जो चुकीचा त्रासदायक भाग जो आहे ना तो मनुष्य लगेच घेतो. कारण इंद्रियांचं सुख जे आहे ना ते माणसाला पटकन आवडतं पण ते क्षणिक आहे हे विसरलं जातं आणि त्यांनी होणारं जे नुकसान आहे ते आपल्या संपूर्ण परिवाराचं होतं, स्वतःचं तर होतंच. यशही जातं, धनही जातं, कीर्तीही जाते. अशी जी व्यसनं असतात ना तेवढं हे चहा कॉफीचं व्यसन नसलं तरी त्याचा शरीरावरती येणारा परिणाम जो आहे ना तो इतका जबरदस्त आहे आणि आपण ते चहा कॉफी बंद केल्यानंतर रुग्णांना मिळणारा उपशय किंवा बरं वाटणं हे ज्या कॅटेगरीतलं आहे ते लक्षात जर घेतलं तर ह्या व्यसनांची गरिमासुद्धा खूप मोठी आहे, लक्षात घ्यायला लागतं. तर ह्या हिशोबाने आपण हा सगळा जो भाग आहे तो समजून घेऊया आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण अजून त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत, या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काय आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही जाणून घेणार आहोत. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल
shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1, शौचाची जागा बाहेर येत असल्यास म्हणजेच ॲनल प्रोलॅप्स होत असल्यास अस्सल नागकेशर चूर्ण 2 ते 5 ग्रॅम लोण्यासहित जेवणाच्या आधी गरम पाण्यासह घ्यावे. तसेच मायफळाचे चूर्ण 5 ग्रॅम 1 ग्लास गरम पाण्यात घालून ते थंड झाल्यानंतर त्याने ती जागा धुवावी. हा प्रयोग सतत 1 महिना करावा. टिप नंबर 2, कोरडा खोकला कमी होऊन कफ सुटण्यासाठी दालचिनी चूर्ण 10 ग्रॅम, ज्येष्ठमध 10 ग्रॅम, बडीशेप 10 ग्रॅम, बिया काढलेल्या मनुका 10 ग्रॅम, खडी साखर 10 ग्रॅम आणि सोललेले बदाम 50 ग्रॅम एकत्र कुटून वाटून मिऱ्या एवढ्या आकाराच्या गोळ्या कराव्यात आणि चघळण्यासाठी वापराव्यात. याने कोरडा खोकला कमी होतो, कफ सुटतो आणि त्वरित बरे वाटतं. प्रेक्षको, आपण ब्रेकच्या आधी आपण चहा आणि कोको आणि कॉफी याचा इतिहास जाणून घेतला. तर सर, आता पुढचा प्रश्न येतो की चहा, कोको आणि कॉफीचं घटक द्रव्य कोणकोणते आहे, त्यासोबतच त्याच्यात सेवन करायचे योग्य विधी कोणती आहे आणि युजली असं म्हटलं जातं की योग्य मात्रेमध्ये आपण कोणतीही गोष्टी सेवन करावी. तर अल्प आणि अतिमात्रेत जर सेवन केलं तर त्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात, याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. छान प्रश्न विचारला हा आकाश तुम्ही. असं आहे की आयुर्वेदानुसार जर हे बघितले नाही पदार्थ चहा, कॉफी, कोको, तर चहाची पानं आणलेत आणि ती उकळून घेतलेली, असं ग्रीन टीचं प्रकरण आता सध्या आहे आणि ते बऱ्यापैकी चांगलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण अदरवाईज चहाची पानं जी आहे ती दडपून ठेवली जातात आणि मग फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याला एक मंद सुगंध येतो आणि मग त्याच्यामध्ये कॅफिन जे आहे ते उत्तम पद्धतीचं तयार होतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती चांगला किंवा वाईट येऊ शकतो. तर चहा हे तसं आंबवलेलं किंवा फर्मेंटेड अशी गोष्ट आहे. जसं जटामांसी नावाचं आयुर्वेदाला औषध जे आहे ना, ते याच पद्धतीने दडपून नंतर त्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झाले की ते औषध खूप चांगल्या पद्धतीने लागू पडतं. जटामांसीची सुद्धा हॅबिट फॉर्मिंग असू शकते. जटामांसी ते ड्रग म्हणून धरलं जातं युरोपियन कंट्रीमध्ये बऱ्याच वेळेला. तर चहाचंही प्रकरण तसंच आहे. कॉफी जी आहे आणि कोको जो आहे तो जो आहे त्या सगळ्यामध्ये कॅफिन जे आहे ना, हे सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे. थियानिन नावाचा जो पदार्थ आहे तो चहामध्ये जास्ती आहे, एल-थियानिन. आणि त्यामुळे काय होतं की चहाची कैफ आणण्याची जी पद्धती आहे ती कॉफीपेक्षा कमी दर्जाची आहे आणि त्यामुळे त्याचा त्रासही चहाचा त्या मानाने कमी होतो. पण कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाणही जास्ती आहे आणि हा घटक नसल्याकारणानं कॉफीचा त्रास हा जबरदस्त होऊ शकतो. हे तुम्हाला आत्ता बऱ्याच लोकांना हे जाणवत असेल ज्यांची वयं ही 40च्या पुढं आहेत, 50पर्यंत आहेत. चमचमीत काहीतरी खाल्लेलं आहे, नंतर उपीट वगैरे खाल्लं आहे, मिसळ खाल्ली आणि नंतर चहा पिलेला आहे आणि अर्धा पाऊण तासाने धडधडा लागलेला आहे, अस्वस्थ होतं आहे, दम लागलेला आहे, घाबरल्यासारखं होतं, जीव जातो की काय असं वाटतं. तर हे सगळे उपद्रव जे आहेत ना ते कॉफीचे किंवा चहाचेच असतात असं लक्षात येईल. बाहेरचा चहा बऱ्याच वेळा उकळलेला असतो, तीच पत्ती वापरली जाते. कोकोच्या बाबतीत हा प्रकार थोडा कमी आहे आणि त्यांनी मूड चांगला उत्पन्न होत असतो. कारण थिओब्रोमिन नावाचं एक घटक जे आहे ना ते कोकोमध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावरती असतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो मनावरती फिलिंग ऑफ वेलबिंग असा येत असतो. त्यामुळे चॉकलेट खाण्याची परंपरा आधुनिक शास्त्रामध्ये खूप सांगितली जाते आणि युरोपियन कंट्रीमध्ये ते लोण जे आहे ते भारतातही आलेलं आहे. काही थोडं झालं की चॉकलेट खायचं. भारतीय लोकांना तुम्ही चहात साखर किती टाकताय म्हणून नावं ठेवणारे हे लोक आता डार्क चॉकलेटही खातात. त्यामुळे त्या कोकोचाही परिणाम त्यांच्यावर येतो आणि त्याच्याबरोबर साखरसुद्धा त्यांच्या पोटात किंवा गोड पदार्थ जे आहेत ते जात असतात. तर हा प्रकार सर्वथैव अयोग्यच आहे. परंतु ही प्रमाणं लक्षात घेत असताना आपल्याला हे लक्षात येईल की त्यात काही मायक्रोन्यूट्रियंट्ससुद्धा असतात. इतर पदार्थांच्या बरोबरीनं हे ज्यावेळेला पोटात हा भाग जातो अल्प प्रमाणामध्ये तेव्हा भूक वाढणं, आपली स्मरणशक्ती जी वाढणं, एकाग्रता वाढणं हा पहिल्यांदा काही वेळ होणारा भाग जो आहे ना तो सवय लागल्यानंतर नष्ट होतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग त्याचा त्रास होणं हे प्रकरण सुरू व्हायला लागतं. तर आता चहा करत असताना पद्धत चांगली कोणती आहे तर पहिले पाणी कडकडीत उकळून घ्यायचं आहे आणि नंतर चहाचं तुमचं जे प्रमाण आहे त्याची पावडर त्यात टाकायची आहे आणि ही टाकल्यानंतर तो कोरा चहा पिण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती. चहामध्ये आलं टाकतात बरेच लोक. तर चहामुळं पोटॅशियम आपल्या कार्बोहायड्रेटचं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि फॅटचंही डायजेशन नंतर हळूहळू कमी व्हायला लागतं चहा मोठ्या प्रमाणात जायला लागल्यानंतर. तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये जर आलं टाकलेलं असेल तर तुम्हाला विदाह, आम्लक
धुमा येतं अशी लक्षणं यायला लागतात. छातीत जळजळतं, डोळ्यापुढं अंधेरी येते, पोटामध्ये जळजळ व्हायला लागते, अल्सरेशन त्यात उत्पन्न व्हायला लागतात. नंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज जो आहे तो तोंडापासून शौचाच्या मार्गापर्यंत कुठेही उत्पन्न व्हायला लागतो. हे सगळी प्रकरणं जे आहेत ना ते आलं टाकल्यामुळे होतात. आलं नुसतं घेतलेलं आहे, पोटात गेलं तर ते गोड बनतं, हे बरोबर आहे. पण चहा जो आंबवलेला आहे त्याच्यावर गेल्यानंतर त्याच्या गुणांचा ऱ्हास होतो आणि त्रास होतो. त्याच्याऐवजी तुम्ही वेलची टाकून ते घेऊ शकता. तर हे टाकलेलं जे प्रकरण आहे गरम पाण्यामध्ये ते तसंच थोडा वेळ थांबायचं, ढवळायचं आणि नंतर गाळून प्यायचं, हे करायला हवं. परंतु भारतीय लोक काय करतात, त्यात दूधही घालतात, त्याच्यामध्ये साखरही घालतात, त्यात इतर मसालाही घालतात, आलंही घालतात आणि तात्पुरतं जिभेला तर चांगलं जरी लागलं, ऊब जरी आली तरी नंतर त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे चहा असो किंवा कोको असो किंवा कॉफी असो, ती तुपावरती परतून जर घेतली आणि नंतर जर तुम्ही वापरली तर तेलाचा तवंग आल्यासारखं तूप दिसेल वरती, पण तुमच्या शरीराला त्याचा फक्त फायदाच होईल, त्रास होणार नाही. भात घेतला आहे, त्याच्यावर वरण घातलं आहे आणि तूप घातलं आहे आणि वरणसुद्धा हळदीयुक्त आहे, तर हळद आणि तूप हे निर्विष करणार आहे अन्न म्हणून वापरलं जायचं. त्याच्यामध्ये तूप जे आहे ते अतिशय उत्कृष्ट काम करतं. शस्त्रम धीश्रुती मेधाग्नी बलायू शुक्र चक्षुराम असे त्याचे गुण सांगितलेले आहेत आणि विषाला विरोधी ते आहे. त्यामुळे विषाचा परिणाम जो व्यसनांचा आहे तो कमी येतो. ब्रेनचं टिश्यू तयार होत असताना तुपाचा फायदा होतो. तुमच्या ब्लड व्हेसल जे आहेत ना त्या चांगल्या तयार होण्यासाठी आणि यकृतासाठी तुम्हाला तूप उपयोगी पडतं आणि तुमच्यावरती येणारा व्यसनांचा परिणाम कमी होतो. त्यामुळे लोक तुम्ही चहा करताना ह्या पद्धतीने करायला पाहिजे आणि मग तो सर्व करून तुम्ही घ्यायला पाहिजे. दुधातला चहा बनवायचा असेल तर दूध पहिले उकळून घ्या आणि ते गरम झाल्यानंतर त्या चहाची पावडर आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाका. साखरेचं प्रमाण कमी ठेवणे चांगलं आहे. सेंद्रिय गूळ असेल तर तो घाला. केमिकलयुक्त गूळ घातला तर चहा कॉफीचे त्रास जास्ती तुम्हाला जाणवतील. या पद्धतीने या गोष्टी करायला पाहिजेत. आणि हे करण्याच्या ऐवजी मग तुम्ही पेरूच्या पानाचा चहा जर घेतला, अनंतमूळ सारीवर त्याचा चहा किंवा फांड करून घेतला तर त्याच्यामुळं हाच चांगला परिणाम येतो. कावळी नावाची एक वनस्पती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतांच्या बांधावरती ती मिळते आणि त्याला 2 अशी शिंगासारखी फळं येतात, आतमध्ये म्हाताऱ्या असतात, त्याची फुलं जी आहे ती जांभळट पांढरी अशा रंगाची फुलं असतात. तर त्याला कृष्ण सारीवा म्हणून बरेच जण वापरतात आणि आपल्याकडं हा परिपाठ होता की शेतामध्ये दिवसभर काम केल्यानंतर त्या मुळांचा काढा करून सगळ्यांनी प्यायचा. तर घरी जास्तोपर्यंत तो माणूस पुन्हा ताजातवाना व्हायचा आणि बॅक होम टायर्ड वगैरे जे आत्ता हल्ली जे जाणवतं ना हे काही नसायचं आणि चेहऱ्यावरती त्याच्या हास्य असायचं. घरी आल्यानंतर आप आहे बहार आहे असं घरचं वातावरण असायचं. तर हा सगळा भाग जो आहे ना तो आपण विसरून गेलो आहे आणि व्यसनांच्या अधीन आपण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे प्रकरण इथंपर्यंतच थांबत नाही. अल्प प्रमाणात घेतल्यानंतर जे होणारे फायदे आहेत ना ते जर चहा मोठ्या प्रमाणात घेतला गेला, कॉफी जास्ती घेतली गेली किंवा कोको जास्ती घेतला गेला तर ह्याचे गुण जर बघितले आयुर्वेदाच्या हिशोबाने तर युजली हे कडू रसाची तिखट असं पोटात गेल्यानंतर बनणारी, थोडासा कषाय म्हणजे तुरट रस त्याच्याबरोबर आहे, उष्ण विर्याची अशी ही सगळी कल्पना आहे. कोकोच्यामध्ये तेवढा आंबटपणा जो आहे तो थोडासा जास्ती असतो आणि त्या कोकोचा एकंदरीत त्राससुद्धा त्याच्यामुळे कमी होतो. कारण मधुर आम्ल लवण हे 3 रस जे आहेत ते सृष्ट विणमूत्र म्हणजे संडास आणि लघवीला साफ करणारे आहेत. नो डाऊट की कॉफीमध्येही तो गुण आहे आणि चहामध्ये सुद्धा आहे, पण कोको हा त्या मानाने बरा अशी म्हणण्याची पाळी आहे. पण तो बरा आहे असं म्हणताना एकदम किती खायचं किती प्यायचं असं करणं योग्य नाही आहे. 5 कपापेक्षा जास्ती किंवा 5 कप एवढं प्रमाण ह्या गोष्टींचं झालं ना की तुम्हाला आरोग्याच्या हिशोबाने रट्टे बसणार, मन आणि शरीरावरती परिणाम येणार आणि लाँग रनमध्ये तुम्हाला मोठे आजार होणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्या हिशोबाने चहा प्यायचा तर कसा प्यायचा, कोणता प्यायचा हे सांगितलं आणि त्याचे अँटीडोट जे आहेत ते सुद्धा आपण नंतर बघणार आहे. आता भाग येतोय तो असा की हे अल्प प्रमाणात घेतल्यानंतर याचे फायदे काय आहेत. तर एक ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी ह्या सगळ्यांचा कोरा चहा, कॉफी, कोको जर घेतला तर परिणाम येतो. शरीरातलं मेद जे आहे त्याचं विघटन व्हायला लागतं आणि वजन कमी करायला त्याचा उपयोग होतो. तुम्ही म्हणून त्याच्यात साखर टाकली आणि वजन कमी होईल असं होणार नाही आहे. कोरं म्हणजे काय, कोरी कॉफी जशी पूर्वीच्या काळी जुलाब होत असताना लोक घ्यायचे ना त्या पद्धतीने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये वृक्षता उत्पन्न करतं, हे स्थूलपणा जो आहे तो कमी होतो. त्यामुळे ज्यांची ऑइली स्किन आहे त्या लोकांना ह्याचा वापर जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने करता येतो. ह्याच्याबरोबर असं होतं की सर्दी ज्यांना जास्ती आहे, खोकला ज्यांना वारंवार होतो आहे, लहान मुलं 8 वर्षापर्यंतची जी आहे ज्यांची पिनियल ग्लँड जी आहे ती अजून वाढीला लागते, गायत्री मंत्र म्हणण्याचं जे वय आहे किंवा मुंजन संस्काराचं जे वय आहे त्या वयापर्यंत चहा हे लहान मुलांसाठी औषध आहे. कारण कफाचा काळ असतो आणि कफ नष्ट करण्यासाठी कोरा चहा किंवा अल्प प्रमाणात साखर घातलेला चहा त्यांना उपयोगी पडतो वेलची घातल्यानंतर. 8 वर्षानंतर मात्र तुम्ही जर हे करायला लागला तर बुद्धीचा विकास होत नाही, शरीराचा विकास होत नाही.
चिडचिड, रागा, आदळआपट वाढतो, हा सगळा प्रकार वाढतो आणि हायपर ॲक्टिव्हिटी जी आहे ती मुलांची वाढायला लागते. त्यामुळे 8 वर्षानंतर चहा बंद करायचा आहे हे कुठेतरी लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर 8 वर्षापर्यंत मुलांना चहा दिला तर सर्दी, ताप, पडसं, खोकल्यासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरात ताप आला आहे आणि इतर काही खाल्लेलं नाही आणि चहा जर घेतला, दूध वगैरे न घातलेला, तर ताप उतरवण्यासाठी आणि घाम आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो, कारण त्याचा कडूरस त्याच्यासाठी उपयोगी पडत असतो. यकृताला उत्तेजना मिळून भूक चांगली लागणं हे प्रकरणसुद्धा अल्पमात्रे चहा घेतल्यानंतर घडत असतं. पण लोक असं म्हणतात की चहा घेण्याच्या आधी काहीतरी खाल्लंच पाहिजे. तर असा प्रत्येक वेळेला नियम नाही आहे. ह्या पद्धतीने जर तुपावरती परतलेला चहाची पावडर किंवा कॉफी असेल, कोको असेल, तर त्याची गरज नाही आहे. याचं कारण काय, अध्यशन नावाचा प्रकार आम्ही धरतो. आत्ता खाल्लेलं आणि पुन्हा लगेच जर खाल्लं तर त्याला आम्ही अध्यशन असं म्हणतो. पहिलं पचायच्या आधीच दुसरं खाणं असं करायचं नाही. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तर 14-18 तास आपण फास्टिंग करत असतो. इथं तुम्ही जर वारंवार खायला लागला तर तुम्हाला वेगवेगळे आमानीयुक्त असे आजार उत्पन्न व्हायला लागतात, अंगात ताप यायला लागतो आणि संपूर्ण शरीर जे आहे ते त्यातनं बिघडू शकतं. तर हे लक्षात घेऊन तुम्ही तुपावरती परतलेल्या या गोष्टी जर वापरल्या तर जेव्हा चहाच्या आधी काहीतरी घ्यावं लागेल ही गोष्ट करायला लागत नाही. बऱ्याच तरुण मंडळींना, मुलांना कॉलेजमध्ये शिकत असताना आणि हॉस्टेलवरती असताना सिगारेटचे एक ठोटूक आणि अर्धा कप चहा ह्याच्याशिवाय सकाळी संडासलाच होत नाही. तर हिच्या एवढा दुसरा घाणेरडा प्रकार नाही. ज्या वयामध्ये तुमच्या आतड्याची ताकद चांगली आहे, pH जी आहे ती ॲसिडची चांगली उत्तम आहे, तोंडातली लाळ चांगली तयार होते, दात सगळे बत्तीशी शाबूत आहे आणि अशा वेळी तुम्हाला संडासचा प्रॉब्लेम येतोच कसा, तर ते रात्रीचं जागरण, कोरडेपणा आणणारं अन्न खाणं, मनपूतम समाचारित हे वागणं आणि त्याचा परिणाम हा असतो. आणि लोक पोट साफ होणं हे प्रत्येक वेळेला अँटेरियर ॲबडॉमिनल पोटाशी संबंधित, गुंथण्याशी संबंधित गोष्ट नाही आहे. ही आपल्या मस्तिष्काशी संबंधित आणि यकृताशी संबंधित गोष्ट आहे. असं जर असेल तर यकृताची उत्तेजना तुम्ही चहा, कॉफी आणि कोकोनी किती दिवस आणणार? तर तुम्ही आरोग्यवर्धिनीसारखं औषध घेऊ शकता, त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण घेऊ शकता, व्यायाम करू शकता, त्याच्याबरोबरीने तुम्ही शंखमुद्रा करू शकता, भ्रामरी करू शकता आणि त्यांनीसुद्धा तुमचं पोट साफ होणार आहे. फक्त लवकर झोपायला सुरुवात करा आणि अंगाला तेल लावायला सुरुवात करा, तरी तुम्ही या थोटकाच्या आणि चहाच्या व्यसनातून मुक्त होऊ शकता. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो घेऊया आणि पुढं बोलूया. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सिन्नरहून रुपेशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो सर. मी नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक. रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की चहा, कॉफीचं जे कमी अधिक प्रमाण जर आपण घेतलं तर त्याचा मेंदूशी होणारे आजार त्याच्याशी संबंध आहे का? समजा झोप कमी होणे, त्यानंतर विसराळूपणा येणे, त्यानंतर मुलांना पण काय, मुलींना साधारण मासिक पाळीचा त्रास, त्याच्यानंतर अशी वेगवेगळे निद्रानाश असे काही इफेक्ट होतात का? त्यानंतर मोठे मोठे आजार होणे, समजा डायबिटीस आणखीन जास्त येणे, वंधत्व येणे किंवा मुलगी झालं अपत्य तर मुलगीच होणे, मुलगा न होणे, कारण शुक्राणूंची संख्या कमी होणे, अशी वेगवेगळे काही इफेक्ट होतात का? याबद्दल जरा व्यवस्थित सविस्तर ठीक सांगा. आहे, धन्यवाद. गुजरातीने खूप छान प्रश्न विचारलेला आहे आणि खूप विषय त्यात त्यांनी कव्हर केलेला आहे. हे बघा, कोणतंही व्यसन असू दे ते त्रासदायकच असतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती येणार आहे. आईच्या अंगावरती आपण जे दूध पिलेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला 35 वर्षापर्यंत पुरतो. तोपर्यंत शरीर व्यवस्थित राहतं आणि नंतर शरीर पडायला सुरुवात होतं, म्हणजे एजिंग सुरू होतं. आणि अशा वेळेला जर तुम्ही चहा, कॉफी, कोकोसारखं व्यसन करत असाल तर शरीरातला रसधातू जो संपूर्ण शरीराला, मनाला पोषण करणारी जी गोष्ट आहे ती खराब व्हायला सुरुवात होते. म्हणजे रसावरतीच पहिल्यांदा घाला पडतो. त्यामुळे हृदय आणि मस्तिष्काशी संबंधित गोष्टी, लहान आतड्यातलं पचन जे आहे ते विकृत होणं आणि त्याच्यामुळं मस्तिष्कावरती आणि डोळ्यावरती परिणाम हे सगळंच घडतं. विदाह उत्पन्न झाला, जळजळ उत्पन्न झाले की रक्ताचा उत्क्लेश होतो आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या निर्मितीमध्ये परमेश्वराने रक्त वापरलेलं आहे. त्याला उपादान कारण आम्ही म्हणतो किंवा समवायी कारण असं म्हणतो. कोणताही अवयव घ्या, आता किडनी आहे तर प्रसादरूप कफातून, प्रसादरूप रक्तातून आणि प्रसादरूप मेदातून ती उत्पन्न झालेलं रक्त तिथं आहे. त्यामुळे तुम्ही रस आणि रक्त पहिले 2 धातू जर बिघडून घेतले व्यसनाने तर तुमच्या शरीरावरती सगळीकडे त्याचे वाईट परिणाम येणार आहेत. आणि त्यामुळे व्यसन सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या हिशोबाने हा विषय बघणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यसन हळूहळू करून सोडणं आणि चांगली गोष्ट हळूहळू घेणं हे व्हायला पाहिजे. पादेना मध्यस्थम पादपादेन वातेजेत असं एक सूत्र सांगितलेलं आहे. तर त्या हिशोबाने या गोष्टीकडे आपण बघायला पाहिजे. आणि ह्याच्याविषयी आणखी माहिती जी आहे ती त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम ह्याच्यामध्ये आपण बघणारच आहोत आणि त्याचे अँटीडोटसुद्धा बघणार आहोत. बरोबर आहे. प्रेक्षको, आपण चर्चेदरम्यान अल्प आणि अतिमात्रेमध्ये कोको, कॉफी आणि चहा यामध्ये कोणकोणते दुष्परिणाम होतात
हे जाणून घेतले आहे. याच्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत. त्यासोबतच आपल्याला सरांनी आणखीन काय आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही जाणून घेणार आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774719193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3. शौचाला चिकट होऊन आव पडत असल्यास भाजलेले इंद्रयोग चूर्ण 5 ग्रॅम, तुपात तळलेली सुंठ 3 ग्रॅम आणि 10 ग्रॅम हिरडा चूर्ण घेऊन एकत्र खलून 1 चमचा ताकाबरोबर दररोज रात्री घ्यावे. हा प्रयोग सतत 21 दिवस करावा. टिप नंबर 4. थंडी वाजून ताप येऊन प्लीहा म्हणजे स्प्लीन वाढलेले असल्यास बेजोरा लिंबू म्हणजेच इडीलिंबूचा रस सकाळी संध्याकाळी 20 ml एवढा त्यामध्ये 10 ग्रॅम साखर घालून 14 दिवस घ्यावा. याने थंडी वाजून येणारा जो ताप आहे तो कमी होऊन प्लीहा ही आकाराने कमी होते. प्रेक्षको, सरांनी आपल्याला चहा, कॉफी आणि कोको याबद्दलचं अल्प मात्रेमध्ये होणारे जे दुष्परिणाम आहे किंवा अतिमात्रेमध्ये होणारे दुष्परिणाम आहे याबद्दल आपण चर्चा करत होतो. तर सर, आपण त्या चर्चेला पुढे नेऊयात. त्यासोबतच समजा एखाद्याने विचार केला की चहा, कॉफी किंवा कोको थांबवायचा, तर त्याचे विड्रॉवल इफेक्ट्स काय आहे का, याबद्दलही जरा सांगा. बरोबर आहे. हा खूप छान प्रश्न विचारला. कसं होतं, चहा अल्प मात्रेत सुरू केला आहे आणि नंतर हळू वाढत गेला आहे. कॉफी तशीच झालेली आहे. असं दारूच्या बाबतीत जसं होतं ना, तसं होतं. पूर्वीच्या काळी ब्रँडी, विस्की जी आहे ना, ती तब्येत चांगली राहण्यासाठी, ऊब मिळण्यासाठी, यकृताच्या कामासाठी म्हणून वापरली जायची आणि नंतर हळूहळू 5 mlचं प्रमाण जे आहे ते 500 mlपर्यंत लोकांचं व्हायला लागलं आणि ड्रग ॲडिक्शन जसं असतं तसं या दारूचं ॲडिक्शन झालेलं होतं. तसंच चहाच्या, कॉफीच्या बाबतीतसुद्धा होतं, कोकोच्या बाबतीतसुद्धा होतं. तर चहा जो आहे तो किंवा कॉफी असू दे किंवा कोको असू दे, हा मोठ्या प्रमाणावर जर तुमच्या पोटामध्ये गेला ना, तर मग भ्रम हे लक्षण उत्पन्न होतं. म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं, कानामध्ये आवाज येणं, त्याच्याबरोबरीनं कोरडेपणा शरीरात जो आहे तो वाढणं, छातीमध्ये जळजळ उत्पन्न होणं किंवा ढेकर जी येते ती गरम आणि तिखट किंवा आंबट अशी ढेकर येणं, ह्याच्याबरोबरीनं तिमिर दर्शन म्हणजे डोळ्यापुढं अंधेर येणं, बलक्षय व्हायला लागतो. म्हणजे आपल्या अंगातली ताकद जी आहे ती कमी झाली आहे असं फिलिंग यायला लागतं. धातुक्षय व्हायला लागतो. म्हणजे काय, आपल्या शरीरातले रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र हे धातू जे आहेत ते कमी व्हायला लागतात. कारण रसाचं यापन करण्याचा जो गुण आहे, प्रीणन करण्याचा जो गुण आहे, तो मार खायला लागतो आणि त्यामुळे शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होतो. ग्लानी यायला लागते. ग्लानी घालवण्यासाठी पहिल्यांदा आपण आळस आला म्हणून चहा घेत असतो, परंतु चहा तुम्ही जास्ती घ्यायला लागला तर तुम्हाला ग्लानी पुन्हा यायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम सगळा होऊन कृशत्व बऱ्याच लोकांना येतं. जे साखर भरपूर घालून चहा, कॉफी वगैरे घेतात त्यांना स्थूलपणा येण्याची शक्यता जी आहे ती वाढते. रुच्छूल म्हणजे छातीमध्ये दुखणं हे वारंवार सुरू व्हायला लागतं आणि आम्लपित्ताचा त्याच्याशी खूप जवळचा संबंध असतो. वाकसंग म्हणजे ज्याला बोलायला अडचण येते, स्टॅमरिंगचा त्रास आहे, अशा लोकांचा त्रास जो आहे तो कॉफीनी, चहाने आणि कोकोनी जास्ती मोठ्या प्रमाणात ते वाढायला लागतो. ह्याच्याबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की सेक्स्युअल डिझायर जो आहे किंवा सेक्स्युअल ड्राईव्ह जो आहे ना, तो हळूहळू त्या व्यक्तीचा कमी व्हायला लागतो. शुक्रजंतूंची संख्या जी आहे ती कमी व्हायला लागते. स्त्रियांच्यामध्ये इरेग्युलर मेन्सेस व्हायला लागतात, कारण रसधातू खराब झाल्या कारणानं त्याच्यातून तयार होणारं रज जे आहे ते सुद्धा मार खातं आणि त्याचा परिणाम गर्भाशयावरती किंवा स्त्रियांच्या जिनॅटल ऑर्गन्सवरती यायला लागतो आणि त्याचा मुलं होण्यापर्यंत सुद्धा त्रास होऊ शकतो. 7-8 कप चहा 8-8 वेळा घेणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्याच्यामध्ये हे एक वंध्यत्वाचं कारणसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. बऱ्याच लोकांना पित्त वाढल्या कारणानं नाही, BP वाढल्या कारणानं. पहिल्यांदा मी जे सांगितलं तुम्हाला, ॲड्रिनलिन वाढणं, डोपामाइन वाढणं, हा प्रकार जेव्हा घडतो ना, त्यावेळेला मस्तिष्कातली रक्तवाहिनी तुटणं आणि पक्षवध हे लक्षण किंवा स्ट्रोक जो आहे ना तो सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. BP जे आहे ते चहा पिल्यानंतर वाढतं. सकाळी उठण्यासाठी जो उपयोगी हार्मोन जो रसायन आहे ते म्हणजे डोपामाइन आहे आणि ते ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला जर डोपामाइन वाढवणारा चहा तुम्ही पित असाल
तर बऱ्याच लोकांना सकाळी 10 वाजेपर्यंत जो स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येतो ना, त्याच्यामागं चहा हे एक लेटंट कारण असतं, हे कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओजक्षय म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातूंचं साररूप जो भाग आहे, ज्याच्यामुळे आपला चेहरा जो आहे तो कांतियुक्त असा दिसतो, आपली काम करण्याची इच्छा जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची असते, आपलं इफिशियन्सी खूप चांगली जी असते, भीती हा भाग नसतो, धारिष्ट आपल्या ठिकाणी येतं, धृती आपली चांगली होते. असा जो भाग जो हा शरीरात उत्पन्न करणारी घटना आहे ती म्हणजे ओज आहे. आणि त्या ओजाला कमी करणारे सगळे गुणधर्म जे आहेत ते चहा, कॉफी, कोको किंवा कोणत्याही व्यसनांच्यामध्ये हे प्रकरण आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं. स्थूलपणा वाढणं हा भाग तिथंच थांबत नाही, त्याचा परिणाम मधुमेहावरती येऊ शकतो, रक्तदाबावरती येऊ शकतो, नवे तो गुदमार्गावरती येऊन तुम्हाला मूळव्याधीचा त्रास जो आहे ना तो सुद्धा हळूहळू सुरुवात होते. कॉफी जास्ती घेणाऱ्या लोकांना किडनीचे प्रॉब्लेम जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतात. पोहे आठवड्यातून 3-4 वेळा खाणं, थंडगार फ्रीजचं पाणी पिणं आणि कॉफी घेणं ही 3 कारणं आम्हाला किडनी फेल्युअरच्या लोकांमध्ये वैद्यांना नेहमी आढळतात आणि त्याचे अँटीडोट्स वापरून आपण त्याच्यावरती यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे. आपल्या हृदयावरती परिणाम करणारी गोष्ट एकदा घडली, चहाच्या हिशोबाने BP वाढून किंवा मस्तिष्कावरती त्याचा परिणाम झाला, तर तिसरं मर्म जे आहे ते वृक्क आहे. त्यामुळे शरीरात 3 मर्म जी सांगितलेले आहेत, हृदय, किडनी आणि त्याच्याबरोबर मस्तिष्क, हे 3 मर्म त्रिमर्म जी आहेत ती नष्ट व्हायला किंवा आहत व्हायला सुरुवात होते. मर्मांच्या ठिकाणी प्राण असतो आणि जीवार्थ संकट त्यांनी येऊ शकतं. त्यामुळे व्यसनं लिथल बनू शकतात. चहा, कॉफी जरी असलं तरी कालांतराने त्याचा परिणाम ह्याच्यावरती येतो आणि मग तुमचे ऑपरेशन्स अवघड होऊन बसतात. तुमचे क्रेनिओटोमी केल्यानंतर तुमचे हातपाय वाकडे होऊन तुम्ही तसेच राहता, तुम्ही शुद्धीरत येत नाही. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना, त्याचा पाठपुरावा जर आपण करून बघितला तर कारणंही दिसतात. एक वाक्यात जर हे समराईज करायचं झालं ना, तर 60 नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला माणूस हा मरून बाहेर यायचा आहे का पुन्हा चांगला होऊन बाहेर यायचा आहे, हे त्यांनी तरुण्या वयात केलेल्या 60पर्यंत केलेल्या व्यसनाशी संबंधित ही घटना असते. त्यामुळे व्यसनं जेवढी कमी होत जातील आणि चांगल्या एकदम ॲब्रप्टली तुम्ही या गोष्टी सोडू नका, त्याचा आणखी त्रास होतो, कारण संपूर्ण शरीरातल्या परमाणूंना आणि पेशींना त्याची सवय झालेली असते. तर जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन त्याला सबस्टिट्यूट दुसरी गोष्ट बघा आणि हळूहळू ती गोष्ट कमी करत हळूहळू दुधासारखे पदार्थ वगैरे घेणं हे सुरू करायला पाहिजे. तर तरुणपण ही म्हातारपणाची पहिली पायरी जर धरली तर तुमची व्यसनं जी आहेत ना, ती पहिली जी मजा करून झालेली आहे ते 35 नंतर 40 नंतर आता तरी सावध व्हा असं शरीर बऱ्याच वेळा घंटी वाजवत असतं. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि एकदम इथंपर्यंत आलं ना की लोक खूप धावाधाव करतात, त्याचा उपयोग होत नाही, कारण तुमचं शरीर संपूर्ण पोखरलं गेलेलं असतं आणि शरीरातले घटक पोचट झालेले असतात. वैद्य डॉक्टर कितीही नाचले तरी मग त्याचा उपयोग होत नाही. कोणत्या भावपदार्थाच्या आश्रयाने ट्रीटमेंट करायची हे समजेनं असं होतं, इतकं संपूर्ण शरीर बिघडलेलं असतं. ओजक्षय होणं म्हणजे यन्नाशे नीतम नाशा यस्मिन तिष्ठती असं ओजाच्या बाबतीत जर म्हटलं गेलेलं असेल आणि त्या ओजाचाच क्षय जर तुम्ही खाऊन पिऊन जर केलेला असेल तर मग वैद्याचेही ऑप्शन जे आहेत ना तेही कमी राहतात आणि नंतर रडून किती उपयोग होत नाही असं आम्ही नेहमी रुग्णांच्या बाबतीत बघतो. तर चहाच्या बाबतीत तुम्ही इतकं कसं काय बोलताय असं म्हणताय तुम्ही, परंतु चहातलं कॅफिन जे आहे ते कालांतराने काय त्रास देऊ शकतं हे समजण्यासाठी म्हणून हा भाग आहे तो मी तुम्हाला मुद्दामून सांगितला. पोटामध्ये गेल्यानंतर आयर्न जे आहे ते शोषलं जात नाही चहा कॉफीमुळं आणि त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावरती जो आहे ना तो चहा, कॉफी आणि कोको घेणाऱ्या लोकांना दिसत असतो. याच्याबरोबर क्रोन्स डिसीज, प्रवाहिका किंवा ज्याला बिंबिशी असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं, आव पडणं किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखा त्रास, पोटात गुडगुड आवाज येतो, बसलेलं असताना बाकीच्या सगळ्या लोकांना गुडगुड आवाज ऐकू येतो, तर हे प्रकरण फारसं योग्य नाही आहे. ज्यांना पोटात गुडगुड होतं आहे, ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना रक्तदाब आहे अशा लोकांना नंतर किडनी फेल्युअरची लक्षणं पुढच्या 3 वर्षात यायला लागतात. तर हे सगळं प्रकरण वाढवणारं जे भाग आहेत ना त्याच्यामध्ये चहाचा नंबर आणि कॉफीचा नंबर हा खूप अग्रणी आहे. कॉफीमुळे बरेचसे पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखे पदार्थ शोषले जात नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून किडनीला आणखी भोगावं लागतं. तर हा सगळा जो भाग आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्या किडनीला जो त्रास होतो तो एकीकडनं कॅफिनचा होतो रक्तदाब वाढून आणि दुसरीकडनं या डेफिशियन्सीमुळे होतं. आणि या डेफिशियन्सी एकदा शरीरात उत्पन्न व्हायला लागल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मॅग्नेशियमसारख्या ज्या गोष्टी आहेत ना आणि जसदासारख्या, झिंकसारख्या या जवळजवळ 250 शरीरातल्या चयापचयाच्या प्रक्रियामध्ये
भाग घेणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर कमी पडायला लागल्या, तुम्ही पोटात किती घेताय पण ते ॲब्झॉर्बच झालं नाही चहा कॉफी कोकोमुळं, तर तुम्हाला सफर व्हायला लागतं. हा भाग जो आहे ना तो इथं खूप महत्त्वाचा आहे. चहामुळं बऱ्याच लोकांना ॲलर्जी येते, कॉफीची ॲलर्जी बऱ्याच लोकांना असते, अंग खाजायला लागतं. चहा जास्ती घेतल्यानंतर शरीराचा वर्ण काळवंडतो आणि तो कमी केल्यानंतर तुमचा रंग जो आहे तो कोरपळलेला कमी होतो. नकलस्वरचा काळेपणा जो आहे तो चहामुळे येतो आणि वृक्काच्या विकृतीचं ते एक द्योतक असतं. तर कोपरं काळी आहेत, मान काळी आहे, नकल्स काळी आहेत. तर हे डायबिटीसमधला प्री डायबिटीसचा अवस्थाचा सुद्धा भाग असू शकतो आणि त्याच्यावर आत्ता मी सांगितलेल्या या गोष्टींचाही परिणाम जो आहे तो त्याच्यामध्ये येत असतो. ह्याच्याबरोबरीनं असं होतं की बऱ्याच लोकांना रेसलेसनेस जो आहे तो वाढतो. मगाशी मी जसं सांगितलं तसं. तर चहा घेतला की त्रास झाला असं बऱ्याच वेळेला होतं. तर म्हणून काही लोक काय करतात, चहाच्या आधी भरपूर पाणी पिऊन घेतात. तर थंड आणि गरम एकाच वेळेस जर झालं तर दगडावरती जरी थंड पाणी आणि गरम पाणी टाकत राहिलं तर त्याला जर खड्डा पडतोय तर तुमच्या पोटाचे काय हाल होत असतील. तर हे जे वीर्यविरुद्ध ज्या गोष्टी असतात ना किंवा घेण्याचा जो प्रकार आहे ना तो खूप त्रासदायक आहे. चहा हा मिटक्या मारत घ्यायला पाहिजे, कारण पिपासा स्थान किंवा टाळू जे आहे तिथं तो चहा लागला की ते कॅफिन इमिजिएट ॲब्झॉर्ब होतं किंवा सबलिग्युअल ॲब्झॉर्ब होतं. तर तुम्ही असा प्रयोग करू शकता की 1 कप चहा घ्यायचा सवय असेल तर तुम्ही 4 चमचे चहा घ्या कडकडीत गरम आणि मिटक्या मारत प्या. तर तुम्हाला जास्ती चहा घ्यायला लागणार नाही आणि किक बसणं हा जो भाग आहे तो सुद्धा त्या पद्धतीने होईल आणि कॅफिन तुमच्या शरीरामध्ये कमी जायला लागेल. तर हा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो ह्याच्यात लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. चहा कॉफी आणि कोकोचा आणखी उत्पन्न होणारा परिणाम जो आहे ना तो शरीरात एकदा विदाह आणि विदग्धता रक्त आलेली ना की त्वचा आणि मांस हे पुढचे जे घटक आहेत ते बिघडायला लागतात आणि तुमच्या शरीराला काळवंडपणा जो आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर अंग तुमचं खाजायला लागतं, फंगल इन्फेक्शन तुमच्या शरीराची वाढायला लागतात, दात जे आहे ते तुमचे खराब व्हायला लागतात कारण तुम्ही साखर भरभरून त्याच्यावर घेतलेली असते. दातांचं आरोग्य एकदा बिघडायला लागलं आणि त्यावेळेस जर प्रमेह असेल तर ते प्रकरण इतकं त्रासदायक होतं की हिरड्यातून पू येतोय, रक्त येतोय आणि ते तुमच्या पोटामध्ये जातं आहे आणि मांसाहार केलेल्याचा परिणाम जो आहे तो शाकाहारी लोकांसुद्धा येऊ शकतो. स्वतःचंच रक्त स्वतःचं मांस जे आहे ना ते पोटामध्ये विकृत पद्धतीने जायला लागतं. हा चहाचा होणारा त्रास खूप धोकादायक आणि त्रासदायक आहे आणि त्याचा परिणाम मळावरती येतो. बॅक्टेरिया तिथल्या चांगल्या ज्या आहेत त्या मारायला लागतात आणि B12 डेफिशियन्सी हल्ली 10 पैकी 10 लोकांना बघायला मिळते. ज्याची नॉर्मल व्हॅल्यू 174 ते 900पर्यंत असते ते तुमचं 350च्या खाली यायला लागलं की मन आणि शरीरावरतीचा परिणाम भरपूर येतो आणि किती इंजेक्शन घेतले तरी पुन्हा पहिले पाडे 55, कारण त्याचं कारण जे आहे चहा कॉफी कोकोचं व्यसन हे आपण थांबवलेलं नसतं. तर हा सगळा भाग जो आहे तो लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं आणि तो चहा कॉफी कोको जो आहे ना तो क्रमाने सोडणे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. फार महत्त्वाची आणि फार सविस्तर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. प्रेक्षको, आपण चहा, कॉफी आणि कोको यांच्याविषयी चर्चा करत आहोत. तर सर, माझा प्रश्न आहे की एखाद्याने विचार केला की हे थांबवावं तर त्याचे विड्रॉवल इफेक्ट्स काय आहे का, त्याबद्दल सांगा. त्यासोबतच समजा त्याच्यामधून काय प्रॉब्लेम होत असेल तर त्यावरती काय अँटीडोट्स आहेत का, आणि त्यासोबतच गर्भिणी किंवा गर्भ किंवा सुतिका हे जे असतात आणि बालक यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा काही इश्यू होतात का, काय प्रॉब्लेम होतात का, याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. कसं आहे, विड्रॉल इफेक्ट जो आहे ना तो कोणतंही व्यसन थांबवताना उत्पन्न होणारी घटना आहे. तर त्याला एक क्रम सांगितलेला आहे की चुकीची गोष्ट आहे ती हळूहळू कमी करत न्यायची आणि चांगली गोष्ट आहे ती हळूहळू तिथं आणायची. म्हणजे अप्रकंपी असे गुण येतात आणि जो दोष आहे तो पूर्णतः निघून जातो आणि शरीराला त्रास होत नाही. अन्यथा तुम्ही 40ला दारू सोडलेली असली तरी 60ला तुम्हाला बऱ्याच वेळेला जे लिव्हर सिरोसिस होतं, कारण शरीरामध्ये दारूची उत्पत्ती न कळत करतं किंवा त्याचा परिणाम जो आहे तो प्रत्येक सेलवरती पुढच्या देत राहतं आणि म्हणून तुमचं लिव्हर खराब होतं. तर चहा ज्यावेळेला आपण कमी करतो किंवा बंद करतो त्यावेळेला काय होतं, तीव्र शिरशूल सुरू होतो, म्हणजे डोकं प्रचंड दुखायला लागतं, ग्लानी यायला लागते.
चिडचिड खूप जी आहे ना ती वाढायला लागते, कारण शरीराला त्याची गरज जी आहे ती जास्ती मोठ्या प्रमाणावरती चहाची भासायला सुरुवात होते. नैराश्य येतं, त्याच्याबरोबर उलटी व्हायला लागते, बऱ्याच लोकांना मळमळ व्हायला लागते, अस्वस्थपणा जो आहे तो वाढायला लागतो, काही जणांचं BP जे आहे ते कमी जास्त व्हायला लागतं. तर हा परिणाम व्हायला लागला की लगेच लक्षात यायचं की याला विड्रॉल इफेक्ट जो आहे तो आलेला आहे. तर असं आलेला असताना काय करायचं, तर चहा एकदम बंद न करता 1 कप चहा असेल तर तो पाऊण कप करायचा आणि पाव कप दूध घालायचं आणि आस्ते आस्ते चहाचं प्रमाण कमी करत ह्याचं प्रमाण जे आहे ते दुधाचं प्रमाण वाढवायचं. दुधाच्या ऐवजी दुसरा पदार्थही कोणताही घेऊ शकता जो चहाला फ्रेंडली असू शकेल असा. तर हा प्रकार जो आहे तो विड्रॉल इफेक्टच्या बाबतीत आपण बघणं गरजेचं आहे. 200 मिलीग्रॅमपर्यंत कॅफिन जे आहे ना ते गर्भिणीच्या शरीरात गेलं म्हणून बिघडत नाही, पण त्याच्यापेक्षा जास्ती जर जायला लागलं ती 5-5, 6-6 कप चहा पित असेल तर ते कॅफिन जे आहे ते प्लासेंटामधनं गर्भाकडे जातं आणि गर्भाला हे माहीत नसतं की हे कॅफिन कसं हाताळायचं आणि त्याचा परिणाम त्याच्या हार्टबीट्सवरती यायला लागतो, त्याच्या वाढीवरती यायला लागतो. आणि उपविष्टक नागोदर नावाचे जे 2 आजार सांगितले आहेत, इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन ज्याला म्हणतात ना, तसा प्रकार होऊन बाळाचं वजन कमी व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्या गर्भावरती यायला लागतो. त्यामुळे गर्भिणीने घेतलेल्या या गोष्टी चुकीच्या चहासारख्या ज्या आहेत ना त्या एका लिमिटपेक्षा जास्ती झाल्यानंतर हा प्रकार जास्ती व्हायला लागतो. सुतिका आहे तर तिच्या दुधामधनं ते बाळाकडं कॅफिन पुन्हा जायला लागतं आणि त्या मुलाचा बुद्धीचा विकास होत नाही, शरीराचा विकास होत नाही, वजन वाढत नाही, उंची वाढत नाही, चिडचिडेपणा त्या मुलाचा वाढायला लागतो. खोलीचा रंग पिवळा आहे आणि चहा जास्ती घेतला जातो आहे सुतिकेकडनं, तर ती मुलं रात्रभर रडत राहतात, हे त्याचं कारण असतं. तर ह्या दोन्ही गोष्टी बदलणं हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेला. तर दूध जे आहे ते शुद्ध होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं मुस्तावचाग्नी द्विनिषादियुक्ता नावाचा एक गण जो आहे तो तुम्ही जवळच्या वैद्याच्या सहाय्याने वापरू शकता आणि या पद्धतीने त्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं होऊ शकतं. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चहा योग्य नाही आहे, परंतु 8व्या वर्षापर्यंत मगाशी म्हटलं तसं तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. कफ किंवा ताप आलेला असेल किंवा सर्दी झालेली असेल तर त्यावेळेला तुम्ही चहा जे आहे ते औषध म्हणून वापरू शकत असता, पण अदरवाईज त्याचा त्रास जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. त्यामुळे गर्भिणी, सुतिका आणि बालकं आणि गर्भ याचा जर विचार केला तर ते व्यसन त्यावेळेला न केलेलंच बरं. तंबाखू वगैरे खाणाऱ्या स्त्रिया असतात, तपकीर ओढणाऱ्या स्त्रिया असतात, तर ह्या सगळ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की याचा परिणाम आपल्या बाळावरती होतो. बऱ्याचशा गोष्टी प्लासेंटामधनं आतमध्ये वारीतनं जात नाहीत गर्भाकडं, परंतु चहा, कॉफी आणि कोको हे त्याला अपवाद आहेत आणि त्यामुळे त्याच्यापासून जपून राहणं हे खूप गरजेचं असतं. तर हा भाग जो आहे तो ह्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला हे व्यसन सोडायचं तेव्हा त्याचे अँटीडोस काय आहेत, तर संध्याकाळच्या वेळेला एक पिकलेलं केळं जर तुम्ही खाल्लं तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती चहा कॉफीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी होऊ शकतो. अनंतमूळ सारिवेचा चहा घेणं, पेरूच्या पानाचा हा चहा अप्रतिम उपयोगी पडतो, चव ही आपल्या चहासारखीच येते, तर तो वापरायला पाहिजे. तुळशीच्या पानाचा चहा घेणं, दालचिनीचा चहा घेणं हे खूप उपयोगी आहे. किंवा तुमच्या चहाच्या बरोबरीने चहाचं प्रमाण कमी ठेवायचं आणि हे जे आयुर्वेदिक मसाल्याचे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आणि दुधावरती आणि खडीसाखरेवरती त्याचं सेवन केलं तर त्याचा त्रास तुम्हाला कमी होईल, वजन कमी व्हायला मदत होईल, तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे ती असते ते कमी व्हायला यांनी मदत होत असते. खूप पाणी पिणं हा एक उपाय बरेच जण सांगतात, पण त्यांनी वृक्कावरती अनड्यू लोड येऊ शकतं आणि हे सगळे मूत्रजनन करणारे पदार्थ असल्याने किडनीचं काम जे आहे ते जास्ती मोठ्या प्रमाणावरती वाढतं. तर तसं न करता गरम पाणी जे आहे ते तुम्ही घेणं खूप उपयोगी आहे. भ्रामरी प्राणायाम, शंखमुद्रा, सर्वांगासन, त्याच्यानंतर विपरीत करणी ज्याला म्हणतात ते, आणि त्याच्याबरोबरीनं तुम्ही वेगवेगळ्या ज्या मुद्रा आलेल्या आहेत आपल्या शास्त्रामध्ये त्याचा वापर करू शकता आणि चहाचं व्यसन कमी करू शकता. मत्स्यासनाचा खूप जबरदस्त उपयोग याच्यासाठी होतो. वचा तेलाचं नस्य केल्याकारणानं, कपाळावरती काही शिरोलेप केल्याकारणानं, शिरोधारा ब्राह्मी तेलाची केल्याकारणानं, कर्णपूर्ण आणि नस्य हे रेग्युलर सकाळच्या वेळेत केल्याकारणानं तुमचा चहाचं कॉफीचं व्यसन जे आहे ते उत्तम पद्धतीने कमी करता येतं. आता इथं काही वनस्पतीसुद्धा आपण आणलेल्या आहेत की ज्या आपण बघूया की चहा कॉफीच्या व्यसनासाठी कोणत्या पद्धतीने वापरता येतील, तर तेही आपण बघूया. इथं ज्या वनस्पती आहेत त्याच्यात एक महत्त्वाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, आमलकी नावाची वनस्पती आहे. याची पानं जी आहे त्याच्या पानांचा चहाही घेता येतो किंवा चूर्णही घेता येतं. ह्याने पित्ताशयातले खडेही कमी यायला लागतात, चहाने होणारा विदाह आणि अजीर्ण ह्याने कमी येतं आणि याचा वापर जो आहे ना तो नस्यासाठी सुद्धा करता येतो. नाकात टाकण्यासाठी आणि पोटात घेण्यासाठी हे जर औषध तुम्ही वापरलं तर चहा कॉफीचं व्यसन तुम्ही सोडत असाल तर सात्विक अन्नाबरोबर ह्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दुसरी वनस्पती जी आहे ती इथं
तुम्हाला सगळ्यांना दिसणारी काश्मीरी नावाची वनस्पती आहे आणि ह्या वनस्पतीची फळं किंवा पानांचा काढा दुधातून तयार करून जर घेतला तर चहाप्रमाणे याचा परिणाम येतो. ह्याच्यावर दालचिनीचा तुकडा किंवा वेलदोडा जर वापरला तर अप्रतिम फायदा होतो असं लक्षात येतं. गर्भिणी स्त्रियांनी ह्याचं जर सेवन केलं तर गर्भाचं वजन वाढतं आणि आईचं वजन जे आहे ते आहे तसंच राहतं. कारण बाळ जन्माला आल्यानंतर तिचं स्थूलपणा कमी करण्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही दालचिनी आहे. या दालचिनीचा काढा करून तुम्ही गरम पाण्यातनं जर सेवन करायला सुरुवात केली तर ब्लड शुगर लेवल अतिशय उत्तम पद्धतीने कमी यायला सुरुवात होते आणि डेंग्यू किंवा मलेरियातून उत्पन्न झालेला किंवा चिकनगुन्यातून उत्पन्न झालेला जो संधिवाताचा त्रास आहे तो सुद्धा उत्तम पद्धतीने ह्यानी कमी येतो असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबरीने आणखी ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये एक कंटकारी नावाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे. तर ही काटे रिंगणी जी आहे ना ह्याच्या मुळांचा वापर काड्याच्या स्वरूपात जर केला गेला तर चहाचं व्यसन उत्तम पद्धतीने सुटतं आणि ह्याच्या फळांच्या ज्या बिया आहेत ना आतल्या त्याची पावडर करून त्याचं नस्य करायचं प्रधमन नस्य तर त्यांनी शिंका येऊन जातात आणि ग्लानी कमी होते आणि व्यसनाधीनता जी आहे ना ती आस्ते आस्ते कमी यायला सुरुवात होते. याच्याबरोबर पेरूचं जे झाड आहे ज्याला बहुबीजाचं संस्कृत नाव आहे खूप बिया असलेलं फळ तर या पानांचा काढा जो आहे तो चहासारखा सगळी पद्धत जी आहे बाकीची ती ह्याच पद्धतीची ठेवायची आणि याची सुकलेली पानं किंवा ओली पानं जी आहे ती वापरायची. तर ह्यानी अप्रतिम पद्धतीने शरीरातला स्निग्धपणा जो आहे तो कमी यायला लागतो, साखर कमी यायला लागते, बुद्धीला आपल्या तल्लखपणा यायला सुरुवात होते, तिची कक्षासुद्धा वाढते आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होते. तर या पेरूच्या पानांचा वापर जो आहे ना तो ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली तुळसी ही लाल म्हणजे काळी तुळस आणि पांढरी तुळस अशा दोन आहेत. तर काळ्या तुळशीचा वापर तुम्ही करा. ह्याच्यात तांबराचा काही प्रमाणात अंश असतो आणि ह्याचा जबरदस्त परिणाम जो आहे ना तो कॅन्सर झालेल्या लोकांना ज्यावेळेला चहा घेऊन केमोच्या वेळेला त्रास होतो ना तो यांनी उत्तम पद्धतीने काढता येतो. मंजिरीसहित पानं घेऊन कुठून त्याचा काढा करणं हे यावेळेला गरजेचं आहे. वरनं पुन्हा त्याची बी जी आहे ती चहामध्ये जर टाकली तर काही बिघडत नाही. तुम्हाला खूपच ह्या गोष्टी करायला अडचण होत असेल तर एक चिमूटभर चहाची पावडर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता म्हणजे तुम्हाला हवा तो परिणाम त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आणखीन एक शेवटचा प्रकार आपण बघूया तो म्हणजे बिल्व. बेलाच्या पानांचा चहासुद्धा मधुमेहासाठी आणि रक्तदाबासाठी उपयोगी पडतो. तर इतर सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं तुम्ही याचे अँटीडोट जे आहे ते वापरणं खूप गरजेचं आहे. शक्यतो चहा कॉफी कोको पिऊ नका. पिऊन त्रास होणार असेल तर अल्प प्रमाणात प्या आणि सोडायचं असेल तर या वनस्पतीचा वापर करा आणि त्याच्यासाठी जवळच्या वैद्याची मदत घ्या. बरोबर सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. वेळ झाली तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.